नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश शिंगाडे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एकदम इंटरेस्टिंग ट्रिक। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पॉलिटीमध्ये बऱ्याचदा एमपीएससी असो किंवा यूपीएससी असो एक क्वेश्चन हमखास विचारला जातो, ते म्हणजे भारतीय राज्यघटना जी आहे तिने इतर राज्यघटनांपासून ज्या गोष्टी बोरो केल्या आहेत किंवा जे प्रिन्सिपल्स इतर राज्यघटनांपासून घेतलेले आहेत त्याच्यावर जोड्या लावा किंवा डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला विचारला जातो। तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या राज्यघटनांमधून भारतीय राज्यघटनेत जे प्रिन्सिपल्स घेतलेले आहेत त्याच्या ट्रिक्स बघणार आहोत। आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935। तर एक सिंपल ट्रिक आहे, लक्षात ठेवा, खूप सोपी आहे। JPEG आपला जो इमेजचा फॉर्मॅट असतो JPEG आणि आफ्रिदी असं लक्षात ठेवा। J स्टँड्स फॉर ज्युडिशियरी किंवा ज्याला आपण न्यायपालिका म्हणतो। न्यायपालिका ही जी आयडिया आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे ती आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे। सो J फॉर ज्युडिशियरी, P फॉर पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असेल, या दोन्हींची संकल्पना आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून घेतली आहे। सो JPE फॉर इमर्जन्सी किंवा ज्याला आपण आणीबाणी म्हणतो। आणीबाणीची जी सगळी आपली कलमं आहेत ती सुद्धा आपण 1935च्या कायद्यातूनच घेतली आहेत। G फॉर गव्हर्नर, गव्हर्नरचे जे ऑफिस आहे किंवा त्याच्या ज्या पॉवर्स आहेत त्या सगळ्या आपण 1935च्या कायद्यामधून घेतल्या आहेत। त्याच्यानंतर सेकंड लास्ट आहे ते म्हणजे A स्टँड्स फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर किंवा ज्याला आपण प्रशासकीय संरचना म्हणतो, की नेमकी भारताची जी ब्युरोक्रेसी असेल किंवा बाकीच्या ज्या प्रशासनाच्या बाबी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपण 1935च्या कायद्यामधून घेतलेल्या आहेत। आणि शेवटचं आहे ते म्हणजे F फॉर फेडरलिझम, मराठीत ज्याला आपण संघराज्य असं म्हणतो। सो JPEG आफ्रिदी। तर मित्रांनो, हे झालं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 बद्दल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दुसरी कॉन्स्टिट्यूशन आहे की ज्याच्यातून भारतीय राज्यघटनेत बऱ्याच गोष्टी आपण बोरो केल्यात, ती म्हणजे ब्रिटिशांची राज्यघटना। ब्रिटिश राज्यघटनेतून आपण जे काही बोरो केलेलं आहे त्याचं ट्रिक लक्षात ठेवण्याची, लक्षात ठेवा, एक सिंपल आहे, पार्ले बिस्किट। मित्रांनो, पार्ले बिस्किट सगळ्यांनाच माहिती आहे। सो पार्ले बिस्किटचा आपण फुल फॉर्म बघूयात की एक एक अक्षर घेऊन नेमकं कशा पद्धतीने ही ट्रिक आपण वर्क करू शकतो। पार्लेमधलं जे पार आहे, पार म्हणजे पार्लमेंट। पार्लमेंट म्हणजे काय, तर जी आपली संसदीय लोकशाही आहे। तर संसदीय लोकशाहीची जी पद्धत आहे किंवा प्रथा आहे ही आपण ब्रिटनकडून बोरो केलेली आहे। त्याचबरोबर पार्लमेंटचा आणखी एक अर्थ होतो, तो म्हणजे पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस किंवा ज्याला जे आपले आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांचे जे विशेष अधिकार असतात तर ते सुद्धा आपल्या ब्रिटनकडून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर त्यातला जो ले आहे तो म्हणजे लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर किंवा ज्याला मराठीत आपण कायदे निर्मितीची प्रक्रिया असं म्हणतो। सो पार्ले म्हणजे संसदीय लोकशाही आणि कायदे निर्मितीची प्रक्रिया। त्यानंतर बिस्किटमधला BI जो आहे तर तो म्हणजे बाय कॅमरलिझम किंवा ज्याला मराठीत आपण द्विगृही शासन पद्धत असं म्हणतो। द्विगृही शासन पद्धत म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सदन जे आहेत त्याच्यापासून आपली पार्लमेंट बनलेली असते। सो बाय म्हणजे बाय कॅमरलिझम। त्यानंतर बिस्किटची स्पेलिंगमध्ये S आणि C हे दोन्ही शब्द आपल्याला एकत्र जोडायचे आहेत। SC म्हणजे सिंगल सिटिझनशिप, म्हणजे काय, तर राज्य आणि केंद्र यांच्यासाठी एकच सिटिझनशिप असेल। जसं की अमेरिकेमध्ये एक्झॅक्टली विरुद्ध आहे। अमेरिकेमध्ये राज्याचे वेगळी नागरिकत्व असतं आणि सेंटरचं वेगळं नागरिकत्व असतं। मात्र आपण ब्रिटिश पद्धत स्वीकारली आहे ज्याच्यामध्ये सिंगल सिटिझनशिप, आपणही फक्त भारताचे नागरिक असतो, आपण कुठल्याही राज्याचे नागरिक नसतो। ठीक आहे। सो SC म्हणजे सिंगल सिटिझनशिप आणि त्याचबरोबर SCचा आणखी एक अर्थ आहे सिंगल कॉन्स्टिट्यूशन। संपूर्ण भारतासाठी एकच राज्यघटना आहे, कुठल्याही राज्याची स्वतंत्र राज्यघटना नाही आहे। तर या सगळ्या गोष्टी, संसदीय प्रणाली, त्याच्यानंतर संसदीय विशेषाधिकार, कायदे निर्मितीची प्रक्रिया आणि बाय कॅमरलिझम आणि आपल्याला SC म्हणजे सिंगल सिटिझनशिप आणि सिंगल कॉन्स्टिट्यूशन, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण ब्रिटनकडून बोरो केलेल्या आहेत। त्यानंतर तिसरी कॉन्स्टिट्यूशन आहे जी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन। अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधून ज्या गोष्टी आपण घेतल्या आहेत त्याची ट्रिक अत्यंत सोपी आहे, ती म्हणजे हिंदीमध्ये आपल्याला एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, ज्युडिशियरी को आज़ाद करो, लोगों के हक बचाओ। ज्युडिशियरी जेव्हा तुमची आझाद असेल तरच लोकांचे हक्क अबाधित राहू शकतील आणि प्रेसिडेंट को हटाओ, वाइस प्रेसिडेंट को बिटाओ। ओके, आता आपण या ट्रिकला थोडासा उलगडा करूया।
ज्युडिशरी को आझाद बनाओ म्हणजे मित्रांनो इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी किंवा ज्याला आपण मराठीत न्यायपालिकेचं स्वातंत्र्य असं म्हणतो. तर ही जी घटना, ही जी कन्सेप्ट आहे ती मुळात आपण अमेरिकन राज्यघटनेतून घेतली आहे. त्याचबरोबर लोगों के हक बचाओ, हक म्हणजे काय तर फंडामेंटल राईट्स किंवा ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो. आणि जेव्हा ज्युडिशरी तुमची इंडिपेंडंट असेल तरच लोकांचे हक्क अबाधित राहू शकतील. त्यानंतर तिसरं आहे या ट्रिकमधलं ते म्हणजे प्रेसिडेंट को हटाओ. प्रेसिडेंट हटाओ म्हणजे मित्रांनो प्रोसिजर ऑफ इम्पिचमेंट, मराठीत ज्याला आपण महाभियोग प्रक्रिया असं म्हणतो, हे सुद्धा आपण USAच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलं आहे. आणि चौथं महत्त्वाचं व्हाईस प्रेसिडेंट को बिठाओ म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट किंवा आपण उपराष्ट्रपती ज्यांना म्हणतो ते ऑफिस आणि त्याचे सगळे अधिकार हे आपण USAच्या राज्यघटनेतून घेतले आहेत. हे झालं सगळं USAबद्दल. आता चौथी महत्त्वाची राज्यघटना आहे ज्याच्यासाठी आपल्याला ट्रिक बघायची आहे ती म्हणजे कॅनडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण जे काही घेतलं आहे त्याची ट्रिक आहे कार. सिंपल आहे कार. कार म्हणजे मित्रांनो त्यातला जो सी आहे, सी फॉर सेंटर, सेंटर म्हणजे केंद्र सरकार. आता मित्रांनो आपण जे काही घेतलं आहे कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की केंद्र सरकारला ज्या सगळ्या पॉवर मिळतात किंवा जे एवढं आपलं केंद्र शासन पॉवरफुल आहे ते सगळं आपण कुठून घेतलेलं आहे, केंद्र सरकार कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ए फॉर ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन. ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन म्हणजे मित्रांनो सुप्रीम कोर्ट हे राष्ट्रपतीला सल्ला देऊ शकतं. जर राष्ट्रपतींनी कुठलाही सल्ला सुप्रीम कोर्टाला मागितला तर सुप्रीम कोर्ट हा कायदेविषयक सल्ला राष्ट्रपतींना देऊ शकतो, ज्याला आपण ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन म्हणतो. आणि याचं आर्टिकल नंबर आहे 143. आता 143 कसं लक्षात ठेवायचं हे तर तुम्हाला चांगलंच माहिती असेल. ठीक आहे. सो हे झालं ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन. आणि शेवटचं आहे आर फॉर रेसिड्युअरी पॉवर. रेसिड्युअरी पॉवर म्हणजे मराठीत ज्याला आपण शेषाधिकार म्हणतो, जे असे अधिकार जे कुठल्याही यादीमध्ये नाही आहेत त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्राला दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतल्या आहेत. यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन. सिंपल आहे. ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनला ऑस्ट्रेलियातले जे लोक आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट जॉईंट करायला आवडतं आणि त्यांना ट्रेड करायला आवडतं असं लक्षात ठेवायचं आहे. जॉईंट म्हणजे जिथे तिथे जॉईंट शब्द असेल ती जे प्रिन्सिपल आहे ते आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. उदाहरणार्थ जॉईंट सेटिंग, आपले जे पार्लमेंट आहे किंवा संसद आहे त्याच्यात जॉईंट सेटिंग जे असते ती आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्करंट लिस्ट किंवा जॉईंट लिस्ट म्हणजे काय, मराठीत ज्याला आपण समवर्ती सूची असं म्हणतो. समवर्ती सूची म्हणजे अशी सूची की ज्याच्यातले जे विषय आहे त्याच्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही त्या विषयावर कायदा करू शकतात. हे जॉईंटवरूनच आपण लक्षात ठेवू शकतो. आणि तिसरं म्हणजे त्यांना ट्रेड करायला आवडतो. ट्रेड म्हणजे ऑब्व्हियसली व्यापार. सो हे जे व्यापाराशी रिलेटेड जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते आपण ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतले आहेत. हे झालं ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल. त्याच्यानंतर रशियाची एक सिंपल ट्रिक आहे, DJ लक्षात ठेवायचं आहे. D फॉर ड्युटीज किंवा ज्याला आपण मूलभूत कर्तव्य म्हणतो. आणि J फॉर जस्टिस, प्रिन्सिपल ऑफ जस्टिस. न्यायाचं जे तत्व आहे मित्रांनो, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, हे आपण रशियाच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. सो सिंपल ट्रिक आहे, रशियन राज्यघटनेतून आपण काय घेतलेलं आहे तर DJ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशन. साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनची मराठी ट्रिक आहे घरचे मेंबर्स. घ फॉर घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे. ठीक आहे. सो साऊथ आफ्रिकेच्या राज्यघटनेतून आपण घेतलेली आहे घटना दुरुस्तीची प्रक्रिया. आणि चे मेंबर्स, म्हणजे राज्यसभा, राज्यसभेचे जे मेंबर्स आहेत त्यांची जी इलेक्शन किंवा त्यांची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती सुद्धा आपण साऊथ आफ्रिकेच्या घटनेकडून घेतलेली आहे. सो या दोन गोष्टी घरचे मेंबर्स असं लक्षात ठेवा. सिंपल आहे. तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आयरिश कॉन्स्टिट्यूशन. आयरिश कॉन्स्टिट्यूशनचं एक सिंपल ट्रिक आहे ती म्हणजे प्रेसिडेंटचं इलेक्शन 12 वाजता आहे आणि त्यानंतर सगळ्यांना SPDP खायला मिळेल. तर ही ट्रिक एकदम सिंपल आहे. प्रेसिडेंटचं इलेक्शन ऑब्व्हियसली ही जी प्रिन्सिपल आहे ते आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनकडून घेतलेलं आहे. 12 हा आकडा आपल्याला माहीत पाहिजे की कशाचा आकडा आहे. 12 हे राज्यसभेचे मेंबर आहेत ज्याचं नामनिर्देशन राष्ट्रपतींद्वारे केलं जातं. आणि हे जे नामनिर्देशित सदस्य आहेत राज्यसभेचे ते आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून आपण घेतलेले आहेत. आणि SPDP, आता आपल्याला थोडंसं हे ट्विस्ट करायचं आहे. SPDP म्हणजे काय, DPSP. तर DPSP जे आहेत ते सुद्धा आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेले आहेत. सो ही सिंपल ट्रिक आहे की राष्ट्रपतीचं इलेक्शन 12 वाजता आणि त्यानंतर SPDP खायला मिळेल. तर हे झालं आयरिश कॉन्स्टिट्यूशनबद्दल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनबद्दल. फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनमधून आपण जे काही घेतलेलं आहे त्याचं नाव आहे गनू फेल झाला.
गणू म्हणजे गणराज्य, गणराज्य किंवा रिपब्लिक ही संकल्पना जी आहे ते आपण फ्रेंचमधून घेतलेली आहे. आणि FEL फेल, FEL म्हणजे काय, फ्रॅटर्निटी की ज्याला आपण बंधुता म्हणतो, इक्वॅलिटी समानता आणि स्वातंत्र्य, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि गणराज्य या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या आपण फ्रेंच राज्यक्रांती किंवा फ्रेंचच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो आहे ते म्हणजे जॅपनीज कॉन्स्टिट्यूशन किंवा जपानची जी घटना आहे त्यातून आपण एकच संकल्पना घेतली आणि ती लक्षात ठेवायची, पेला, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. एवढी एकच गोष्ट आपण जॅपनीज कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेली आहे. आणि या सगळ्या कॉन्स्टिट्यूशन झाल्यानंतर एक जर्मन कॉन्स्टिट्यूशन आहे, वायमार प्रजासत्ताक. त्याच्यातून आपण एकच गोष्ट घेतलेली आहे, ती म्हणजे आपले जे आणीबाणीच्या दरम्यान जे सामान्य नागरिक असतील तर त्यांचे जे अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहेत, त्यांच्यावर कुठेतरी बंधन येतं. ही जी संकल्पना आहे ती जर्मनीच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. सो या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह केला किंवा सगळ्या ज्या ट्रिक्स आहेत त्या आपण डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एका ठिकाणी नक्कीच सगळ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं, ते म्हणजे आणीबाणीची जी तरतूद आहे ती आपण 1935च्या कायद्यातून घेतलेली आहे. मात्र आणीबाणी दरम्यान जे आपले सामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यावर जी बंधनं येतात ती आपण वायमार प्रजासत्ताकमधून घेतलेलं आहे. सो इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. तुमच्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये या दोन्ही ठिकाणी स्टार मार्क करून ठेवा, इथे कन्फ्युजन होण्याची नक्कीच शक्यता आहे. सो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. सगळ्या कॉन्स्टिट्यूशन आपण ट्रिकच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.